चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नव्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे। बँकेवर एकूण 21 सदस्यांचे संचालक मंडळ कार्यरत आहे। त्यापैकी याआधीच 13 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत, तर उर्वरित 8 जागांचा निकाल आज लागला असून चंद्रपूर गट अ दिनेश चोखारे, वरोरा गट अ जयंता टेमुर्डे, सिंदेवाही गट अ निशिकांत बोरकर, विशेष मागास प्रवर्ग यशवंत दिघोरे, अनुसूचित जाती जमाती ललित मोडघरे, गट ब 2 रोहित बोमावार, इतर मागास प्रवर्ग गजानन पाथोडे, राजुरा गट अ सुदर्शन निमकर यांचा समावेश आहे। तर खासदार प्रतिभा धानोरकर, माजी अध्यक्ष संतोष सिंह रावत, रवींद्र शिंदे, संदीप गड्डमवार, संजय डोंगरे, डॉक्टर अनिल वाढई, गणेश तरवेकर, आवेश पठाण, नागेश्वर ठेंगणे, विलास मोगरकर, नंदा अल्लुरवार, विजय बावणे, दामोदर मिसार आदी एकूण 13 उमेदवार संचालकपदी अविरोध ठरले आहेत। ही निवडणूक भाजप आणि काँग्रेससाठी अत्यंत चुरशीची ठरली होती। अध्यक्षासाठी दोन्ही गटाकडे तुल्यबळ असल्याने बँकेवर नेमका कोणाचा अध्यक्ष बसणार हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे। एकूणच या निकालानंतर भाजपच्या वतीने परिसरात एकच जल्लोष करण्यात आला। चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी निवडून आलेल्या सदस्यांचे अभिनंदन केले व अध्यक्ष भाजपचाच असेल असा दावा देखील त्यांनी यावेळी केला। इतकेच नाही तर येत्या 22 जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे। तत्पूर्वीच चंद्रपूरकरांनी मुख्यमंत्र्यांना हे खास गिफ्ट दिल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले। 100% आज भारतीय जनता पार्टीचा लोकप्रतिनिधी कार्यकर्ता म्हणून मला या गोष्टीचा आनंद आहे। त्या जिल्हा बँकेची निर्मिती भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या लोकांनी सुरू केली होती। त्यामध्ये पंत असतील, नाकाडेजी असतील, पाटील असतील, या सगळ्या लोकांनी या बँकेची स्थापना केली। परंतु मधल्या काळामध्ये बँकेमध्ये वेगळ्या विचाराचे, स्वार्थाचं काम करणारे ती सत्ता आली होती। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं पूर्ण बहुमतानं या ठिकाणी आलेलं आहे। आणि तुम्ही जसं विचारलं की देवेंद्रजी फडणवीस यांना सरप्राईज असेल का, निश्चितपणे आदरणीय या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा 22 तारखेला वाढदिवस आहे। त्या 22 तारखेच्या वाढदिवसाचा त्याचा सेवा सप्ताह 20 तारखेला सुरू होत आहे। 10 दिवस अगोदरच त्यांना एक आमच्या चंद्रपूर वासियांनी एक मोठं त्या ठिकाणी गिफ्ट दिलेलं आहे। आणि निश्चितपणे सर्वांची, शेतकऱ्यांची, सर्वसामान्य लोकांचा ज्याचा मतदारही नव्हता त्याला असं वाटायचं की भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं या ठिकाणी संचालक मंडळ आलं पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय ते या ठिकाणी व्हावं। यामध्ये आनंदाची गोष्ट अशी की आमचे तर काँग्रेस नेत्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनीही निवडून आलेल्या सर्व संचालकांचे अभिनंदन केले आणि यानंतर सर्व संचालकांना विश्वासात घेऊन बैठक बोलावून अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडेल असे त्या म्हणाल्या। आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इलेक्शनचा निकाल होता आणि निकाल लागल्यानंतर सगळे संचालक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। युतीमध्ये आम्ही ही निवडणूक लढवली आणि निवडणूक लढवल्यानंतर आज जिंकलेले सगळे उमेदवार देखील माझ्या सोबत आहे। प्रथमतः ज्या मतदारांनी आमच्या सगळ्या संचालक मंडळासाठी मतदान केलं त्या सगळ्या मतदाराचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि निवडून आलेल्याही सगळ्या संचालकांचं अभिनंदन या ठिकाणी करतो। आणि युतीमध्ये आम्ही हे पॅनल या ठिकाणी लढवलं होतं आणि आता समोर अध्यक्षाकडे ही वाटचाल होईल आणि सगळेजण बसून कुठेही वादविवाद न होता आपापसात प्रेमामध्ये ही निवडणूक कशी पार पडेल याच्यासाठी आम्ही सगळेजण नक्की या ठिकाणी प्रयत्न करू आणि अध्यक्ष बसू। पाहूया अविरोध ठरलेले रवींद्र शिंदे काय म्हणाले। बघा, ही चंद्रपूर जिल्हा मध्यवर्तीची बँकेचं इलेक्शन झालेलं आहे। हे सर्व पक्ष मिळून झालेलं आहे। जिथे साम्यता आली नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत झालेली आहे। परंतु जिल्हा बँक ही वित्तीय संस्था असल्यामुळे आमचा एकच प्रयत्न राहील, या जिल्ह्यातील नेत्यांनी या बँकेमध्ये उमेदवार उभे केले यांना एकत्र बसवून सर्व एकोप्याने व्हायला पाहिजे। कारण ठेवीदाराच्या ठेवी आहे, आर्थिक संस्था आहे। जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका सारखं या ठिकाणी चालत नाही। ते एक विश्वसनीय निर्माण करावं लागतं। म्हणून सगळ्याला एकत्र घेऊन या ठिकाणी एक चांगला निर्णय देईल आणि चांगला अध्यक्ष आम्ही मिळवून देऊ। आपण फक्त एवढंच आपल्या मीडिया लोकांना सांगतोय की आपण इथे गटातटाचं राजकारण कुठे राहणार नाही, अशी आमच्या सर्व निवडून आलेल्या संचालकाची इच्छा आहे। आणि आम्ही सगळं आपापल्या नेत्याला समजवू आणि एकत्र ठिकाणी नेऊन एक चांगल्या प्रकारे तिथे अध्यक्ष देऊ आणि एकोप्याने हे बँक पुन्हा समोर नेऊ महाराष्ट्रात। यापूर्वी आपल्याला याबद्दल पूर्ण माहिती नाही, कारण यापूर्वी सुद्धा 2012 पासून जेव्हा हे इलेक्शन झालं बँकेचं त्यामध्ये सुद्धा बीजेपीचे काही डायरेक्टर होते।
भारतीय जनता पार्टीचे डायरेक्टर होते, तेव्हा सुद्धा आम्ही पक्षपात विसरून सगळ्यांना एकत्र घेऊन चालण्याचं काम केलं. त्याच धर्तीवर सुद्धा पुढे आम्ही जाऊ एवढीच माझी मनशा आहे. माझ्यासोबत जेवढे पण संचालक आले आहे त्यांची सुद्धा ही मनातून इच्छा आहे आणि या ठिकाणी एकत्र मूठ बांधण्याचं काम आम्ही सगळेजण करू एवढंच या ठिकाणी आपण